हॅलो अँड वेलकम टू एसएस क्लास. मित्रांनो, हे जे लेक्चर आहे हे आपलं ट्रिगोनोमेट्रिकवरती बेस्ड आहे. कारण ट्रिगोनोमेट्रीचा एक्सरसाइज 1.3चा जो क्वेश्चन 1 होता तो मी याच्या आधी अपलोड केलेला आहे तुमच्यासाठी. जे थेरॉटिकल लेक्चर होतं त्या थेरॉटिकल लेक्चरमध्ये पण मी तुम्हाला हा जो क्वेश्चन होता तो 1 सॉल्व्ह करून दिलेला आहे तिथे. तर क्वेश्चन 2 जो आहे त्यानंतरचे जे काही क्वेश्चन असतील ते आपण या लेक्चरमध्ये सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. देन अगेन आय विल बी रिक्वेस्ट यू दॅट प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल आणि व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. ठीक आहे. देन ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांचा धन्यवाद आणि ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलेलं त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. देन आता हा जो क्वेश्चन नंबर 2 आहे तो काय म्हणतो आपल्याला की प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करायला लावलेलं आहे. तर हे जे प्रिन्सिपल सोल्युशन आहे ते ऑलरेडी मी तुम्हाला त्या थेरॉटिकल लेक्चरमध्ये एक्सप्लेन करून दिलं आहे की काय असतं. याच्यामध्ये जो येणारा रिझल्ट असतो तो फायनाईट असतो. ठीक आहे. म्हणजे बेसिकली आपण याला फायनाईट कन्सिडर करतो. मग इथे बघा की ह्याने हा क्वेश्चन विचारला की साइन थिटा किती यायला पाहिजे, -1/2 यायला पाहिजे. तर साइन थिटा जिथे -1/2 येणार आहे वेअर दॅट हा साइन थिटा आपण 1/2 कन्सिडर करतोय ना. तर इथे बघा की साइन थिटा हा -1/2 पाहिजे. तर तुम्ही जर ऑब्झर्व केलं युनिट सर्कलमध्ये, हे युनिट सर्कल पण मी तुम्हाला दिलेलं आहे. तर युनिट सर्कलमध्ये साइन थिटा काय पाहिजे आपल्याला, -1/2. सो हेअर आता जर -1/2चा आपण विचार करतोय तर इथे हा नंतरचा येणारा म्हणजे हा कॉस आहे, हा काय साइन आहे. सो हेअर वी वॉन्ट आपल्याला पाहिजे -1/2. जर तुम्ही ह्या युनिट सर्कलमध्ये बघितलं तर आपल्याला -1/2 दिसेल. हा एक इथे बरोबर म्हणजे 7/6 ला आणि दुसरा दिसतोय हा एक इथे म्हणजे 11π/6 ला म्हणजे 7π/6 आणि 11π/6 ला काय दिसतोय -1/2 साइन. तर अशा वेळेस हे जे आपला साइन थिटा असेल इथे बरोबर, याचा आपण जर विचार केला तर इथे आता दिसतोय तुम्हाला मग काय एक तर 7π/6 ला येतो, दुसरा काय 11π/6 ला. तर आपलं रिक्वायर्ड सोल्युशन काय असेल 7π/6 आणि 11π/6. हे काय असेल आपलं प्रिन्सिपल सोल्युशन. म्हणून आपण याला कसं लिहिणार आहोत, द रिक्वायर्ड प्रिन्सिपल सोल्युशन आर 7π/6 आणि 11π/6. तर ऑब्विसली आपल्याला माहिती की प्रिन्सिपल सोल्युशन हे 0 to 2π मध्ये असतं बरोबर, 0 to 2π मध्ये. मग हा जो π/6 होता ऍक्च्युली येणारा π/6 ला आहे. तर तुम्ही बघितलं तर साइन π/6 म्हणजे आता हा 1/2 दिसेल π/6 ला बरोबर. साइन 1/2 जिथे दिसतोय हा π/6 आहे बरोबर. तर π/6 ला जर मी पाय प्लस करून घेतलं, पाय म्हणजे हा पूर्ण 180 आहे ना आपला बरोबर. म्हणजे π/6 प्लस पाय जर केलं तर हा काय होईल पाय प्लस 6π डिवायडेड बाय 6. ठीक आहे ना. तर 6 + 1 किती झाला 7π/6. म्हणजे आपण काय करू शकतो डायरेक्टली जर हा +1/2 ला कन्सिडर केला जो π/6 ला येतोय तर त्याचा मायनस होऊन जाईल तुमचा, दॅट विल बी ॲट +π/6 ला तुम्हाला दिसेल. म्हणून आपण काय घेतलं दॅट इज 7π/6 आणि 11π/6. तो केसमध्ये आपल्याला इथे दिसत होतं. ठीक आहे ना. हा जो तुम्हाला दिसतोय इथला हा काय दॅट विल बी 7π/6 आणि 11π/6 ला तुम्हाला दिसेल. ठीक आहे. देन हा जो क्वेश्चन तुम्हाला येतोय आता ह्याला बघा की हा तर क्वेश्चन नंबर 1 होता. क्वेश्चन नंबर 2 ला पण बघा की टॅन थिटा किती यायला पाहिजे, -1 यायला पाहिजे. तर जर तुम्ही ऑब्झर्व केलं की युनिट सर्कलमध्ये 3π/4 ला आणि 7π/4 ला तो -1 येतो. पण जर मी π/4 ला चेक केलं तर तो +1 दिसेल बरोबर. तर बघू बरं आपण इथे जर π/6 ला आपण ऍक्च्युली π/4 ला त्याला बघणार आहोत की π/4 ला हा जो π/4 आहे आपला हा इथे दिसतोय. तर इथला टॅन बघा हा जो दिसतोय तो 1 आहे बरोबर. तर -1 कधी येणार आहे, दॅट विल बी ॲट ॲन जर अँगल मी चेक केला पाय मधून मायनस केला तर π/4 ला तर हा आपल्याला दिसेल 3π/4 आणि 7π/4 ला बरोबर. तर इथे बघा कारण रिक्वायर्ड सोल्युशन हे 0 to 2π मध्ये आहे ना. ठीक आहे. तर हे पण दिसेल π/4 आपण जो म्हणतोय इकडचा 3π/4 अँड 7π/4. ठीक आहे. हा 3π/4 आपण बघू बरं 3π/4 वेअर इज इट 3π/4 हा दिसतोय म्हणजे ऑब्विसली आपल्याला हा टॅन हा दिसतोय इथे -1 आहे बरोबर. आणि एक आहे आपला 7π/4 जर याला ऑब्झर्व केलं आपण तर हा एक इथे दिसेल 7π/4 ला ना, हा एक इथे येतोय
म्हणजे हा मायनस इथे आपल्याला दिसेल. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला काय करायचे, हे सगळे प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करायचे. जर तुम्ही बघितलं असेल तर मी या सगळ्यांसाठी सोल्युशन तुमच्यासाठी आणून दिलंय की हे या पद्धतीने आपल्याला काढायचं आहे. सगळ्यांचा आन्सर तुम्हाला दिसतंय. तर रिक्वायर्ड सोल्युशन 3π/4 आणि 7π/4 येऊन जाईल. ठीक आहे. ह्याचं पण थोडंसं काही वेगळं नाहीये. तर काय केलंय मी, ह्याला प्लस होता ना मायनस करून दिला आणि हा 2 जो दिसतोय ना, बरोबर, तर √3 हा डिवाइडला करून दिला. तर इथे काय दिसतोय मग आता, -2/√3. तर -2/√3 जर तुम्ही ऑब्झर्व केला तर हा तुम्हाला दिसेल √3/2 समथिंग, बरोबर. कारण √3 इंटू √3/√3 जर केला तर काय येणार आहे, तर इथला हा ॲक्च्युली सॉरी -2/3 आपल्याला पाहिजे. दॅट विल बी कॉट कुठे पाहिजे, कोसेक पाहिजे आपल्याला. काय पाहिजे, कोसेक. तर कोसेक म्हणजे कसं आहे ॲक्च्युली, जर तुम्ही कोसेक फाइंड आउट केला तर कोसेक असतो 1/sin. ठीक आहे. कोसेक काय असतो, 1/sin. तर मी 1/sin याला लिहितोय तर कसं लिहिल, 1/2/√3 ना. जर कोसेक मी लिहितोय इज इक्वल्स टू 1/sin लिहित. ठीक आहे. 1/sin. तर 1/sin साठी कोसेक कसा होऊन जाईल, साइन काय होईल मग, इज इक्वल्स टू 1/cosec. ठीक आहे. तर 1/cosec, कोसेक किती आहे, 2/√3. तर साइन किती होईल, 1/√2/3 येईल. सॉरी, साइन येईल आपल्याकडे. साइन इज इक्वल्स टू 1/√2 सॉरी, दॅट विल बी अगेन 2/√3 आहे. तर कसं लिहावं लागेल, √3/2 येईल, बरोबर ना, √3/2. तर मला साइन चेक करायचा आहे की √3/2 कुठे कुठे येतो, 3/2, तो पण मायनस. ठीक आहे ना, काय पाहिजे, मायनस. मग जर मी 4π/3 आणि 5π/3 ला चेक केला साइनला, ठीक आहे, तर आपल्याला दिसेल एक आहे आपला, दॅट विल बी 4π/3 आणि 5π/3. तर 4π/3 इज हेअर. तर इथला साइन बघा, हा -√3/2 दिसेल. कारण काय म्हणतो आपण, कोसेकला. ठीक आहे, जो 1/sin आहे त्याला. हा एक इथे दिसला. देन दुसरा आपला पाहिजे, दॅट विल बी अगेन वी कॅन गो थ्रू इट. तर 5π/3 ला आपल्याला हा दिसेल एक 5π/3 हा दिसतोय, बरोबर. तर मायनस येऊन गेला ना दोघं केसेसमध्ये. तर ह्याला काढण्यासाठी काय केलं, बेसिकली सगळ्यात पहिले तर हा जो होता ना, तर याला π/3 ला घेतला, म्हणजे साइन π/3 ला √3/2 येतो, बरोबर. तर दोघांना काय केलं, एकाला पाय प्लस करून घेतलं, दुसरा 2π करून घेतलं. अँड देन हे काय रिक्वायर्ड सोल्युशन 0 to 2π मध्ये आपल्याला दिसलं. म्हणून त्याचं प्रिन्सिपल सोल्युशन काय असेल, 4π/3 आणि 5π/3 आपल्याला दिसलं. तर ह्याच पद्धतीने हे जनरल सोल्युशन पण आहे. मी तुम्हाला जनरल सोल्युशनसाठी काही फॉर्म्युले दिले होते. तर ते जे फॉर्म्युले होते, असे फॉर्म्युले दॅट विल बी बेस्ड ऑन सम थेरम्सवरती बेस्ड होते. मी सगळ्यांना सांगितलं होतं की हे फॉर्म्युले मी जनरल सोल्युशन जिथे सॉल्व्ह करत तिथे यूज करणार आहे. ठीक आहे. तर हे फॉर्म्युले मी इथे यूज करणार आहे आता. बघा बरं. तर सगळ्यात पहिलं काम काय आहे आपलं, तर आता इथे हा जो दिला आहे साइन थिटा काय आहे, 1/2. तर साइन 1/2 कधी येतो, π/6 ला येतो, बरोबर. युनिट सर्कलचा ऑब्झर्वेशन करून मी याला लिहिलं इथे, बरोबर. तुम्ही पण बघून लिहू शकता. तर आपल्याला माहिती की साइन थिटा इज इक्वल्स टू साइन अल्फा असतो. आता हा थिटा आणि हा आहे अल्फा. तर अल्फा किती आहे, अल्फा आपल्याला दिसेल π/6 आपण घेतला. तर दॅट विल बी n बिलॉंग्स टू दॅट विल इंटेजर्स आपण म्हणतो ना. तर हे जे रिक्वायर्ड सोल्युशन असेल तर इथे फक्त अल्फाच्या जागेवर काय चेंज होऊन जाईल, π/6. म्हणजे थिटा किती आला, दॅट विल बी n π प्लस -1/n अल्फा. हा असेल आपला रिक्वायर्ड सोल्युशन. म्हणजे एवढं सोपं होतं हे ह्या पद्धतीने. इथे पण बघा, हे जे दिसतंय ना सेकंड तुम्हाला, इथे √3/2 घेतलेला आहे कॉस. ठीक आहे. तर कॉस √3/2 हा असतो π/6 ला, म्हणजे हा झाला आपला अल्फा. तर अल्फा, आणि जर तुम्ही थिटाला घेतलं, कॉस थिटा इज इक्वल्स टू कॉस अल्फा असतो, थिटा ट्वाइस n ट्वाइस पाय प्लस मायनस अल्फा. ठीक आहे. तर रिक्वायर्ड सोल्युशन काय होऊन जाईल, फक्त प्लस मायनस अल्फा. दिसतंय हे, इथे फक्त अल्फाच्या जागेवरती π/6 ला चेंज करायचं आहे. हे असेल आपलं रिक्वायर्ड सोल्युशन जनरल सोल्युशन मधलं. देन आफ्टर दिस टॅन थिटा यू ऑल्सो सॉल्व 1/√3 तुम्हाला दिसतोय. तर हा π/6 तुम्हाला दिसतोय इथे, बरोबर. तर π/6 आला आहे टॅनला. टॅन अल्फा असतो, थिटा इज इक्वल्स टू n π प्लस अल्फा. हा आला आपलं रिक्वायर्ड सोल्युशन. हे जनरल सोल्युशन असेल आपलं. जनरल सोल्युशनसाठी मी तुम्हाला सांगत होतो ना की ह्या पद्धतीने आपल्याला इथे काम करावं लागेल. देन हिअर वी कॅन ऑल्सो सॉल्व कॉट थिटा इज इक्वल्स टू थिटा आपण घेतला. कॉट थिटा जर थिटा असेल तर परत π/2 अँड कॉट थिटा कॉट अल्फा काय असतो, थिटा इज इक्वल्स टू n π प्लस अल्फा. हा घेतला π/2 ला. ठीक आहे.
सेम. सो हेअर हा आपला येतोय, ठीक आहे ना. की कॉस पाय बाय 4ला पण दिसतोय. एक्झाम्पल नंबर 4 पण इथे म्हटलं होतं त्याने, सेम केस आहे. √3 दिसतोय, पण सेकचा काय केलाय मी, कॉस लिहिलाय, कारण सेक असतो आपला 1/cos. ठीक आहे, सेक का असतो 1/cos. तर कॉस काय 1/√3. जर हा √2 असेल तर हा 1/√2 येऊन जाईल. आणि 1/√2 कॉसला कधी येतो, पाय बाय 4ला येतो. आणि कॉस माहिती आपल्याला काय असतो, कॉस थिटा इज इक्वल्स टू कॉस अल्फा. ठीक आहे, tan थिटा इज इक्वल्स टू 2n पाय प्लस मायनस अल्फा. ठीक आहे, या पद्धतीने हा जो जनरल सोल्युशन आहे तो आपला ह्या पद्धतीने येऊन गेलेला. ठीक आहे, तर सगळ्यांसाठी असेच फॉर्म्युले आहेत. हा √2 साठी पण साईन यूज करावा लागेल आपल्याला इथे. ठीक आहे ना, काय यूज करावं लागलं, साईन -1/√2 सांगितलं मी तुम्हाला. तर साईन माहिती आहे सगळ्यांना, साईन थिटा इज इक्वल्स टू साईन अल्फा असतो. दॅट विल बी थिटा n पाय प्लस मायनस 1/n अल्फा. तर जिथे अल्फा लिहिलाय तिथे 5 पाय बाय 4 रिप्लेस होऊन जाईल. सेम आहे इथे पण tan -1 साठी घेतला. ठीक आहे, tan अल्फा माहिती आहे सगळ्यांना, थिटा इज इक्वल्स टू n पाय प्लस अल्फा. या पद्धतीने आपण ह्याला पण सॉल्व्ह केलं. हा दिसतोय आता. इथे थोडंसं वाटत असेल की तुम्हाला की हे 2 थिटा काय एक्झॅक्टली आणि हा काय, तर इथे पण काहीच नाहीये. फक्त 1/2च चेक करायचा आहे. जर तुम्ही पाय बाय 6ला चेक केला तर तो 1/2च येईल. ठीक आहे, तर हा 1/2च घेतलेला आहे. साईन थिटा इज इक्वल्स टू अल्फा. फक्त लिहिताना जो थिटा आपण लिहितो ना इथे, हा जो थिटा आहे तो 2 थिटाच्या जागेवरती घेऊन जाईल. म्हणजे n पाय इज इक्वल्स टू -1/n पाय बाय 6 आपल्याकडे हे आन्सर येईल ना. तर या पद्धतीने आपण याचं पण रिक्वायर्ड सोल्युशन लिहू शकतो. अगेन दॅट वी हॅव, हा जो दिसतोय आता इथे पण √3 आहे. तर याला कसं लिहिणार आहेत आपण, तर 2 थिटा अपॉन 3 काय, हा √3 पाहिजे फक्त. तो √3 कधी येतो, इट इज पाय बाय 3ला तुम्हाला दिसेल. तर हा पाय बाय 3 आपण लिहिला. tan थिटा इज इक्वल्स टू tan अल्फा आपल्याला दिसतो. थिटा इज इक्वल्स टू n पाय प्लस अल्फा. बरोबर, तर अल्फा किती आहे, पाय बाय 3. फक्त हा चेंज होऊन जाईल. बरोबर, मग आता हा जो आहे ना इथे दिसणारा 2/3ला काय करायचं आहे, थिटाला तुम्हाला फक्त याला मल्टिप्लाय करायचं आहे इथे. बरोबर, 3 मल्टिप्लाय करून घेतला दोघं साईडला, तर इथला 3 आणि हा 3 एक कॅन्सल होऊन जाईल. पण इथे 3n पाय होऊन जाईल आणि हा 2 काय होऊन जाईल, तिथे डिवाइड होऊन जाईल. बघितला, डिवाइडला लिहिलेला 3 मल्टिप्लाय केलेला आहे, हा कॅन्सल केला आहे इथला. तर n पाय होऊन जाईल दोघं केसेसमधला हा रिक्वायर्ड सोल्युशन, जनरल सोल्युशन. इथे पण कॉट थिटासाठी पण तेच केलेलं आहे, सेम आहे. जर इथे 4 थिटा लिहिला असेल तर हा 4 थिटा फक्त इथे लिहून घ्या. थिटाच्या जागेवरती n पाय अल्फा लिहा. -1 साठी जो काही असेल तुमचा 3 पाय बाय 4चा युनिट सर्कल सगळ्यांना प्रोव्हाइड करून दिलेला आहे मी. त्या पद्धतीने तुम्ही याचे जनरल सोल्युशन पण काढू शकता. ठीक आहे ना, सेम केस आहे. एक्झाम्पल नंबर 3. आता इथे कॉस स्क्वेअर थिटा लिहिलेला आहे, पण याला लिहिताना कसं लिहावं लागेल तुम्हाला, तर याचा पण कॉस स्क्वेअर थिटा जर असेल तर हा 3/4 आहे ॲक्च्युली, कारण हा 3 आणि हा 4 डिवाइड करावा लागेल ना. तर 3/4चं जर सोल्युशन निघणार नाही. बरोबर, याचं जर सोल्युशन नाही आहे, पण कसं लिहावं लागेल आता, तर मी √3 करून दिला तर √3 आणि स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल आणि काय राहून जाईल 3, म्हणजे हा आला. परत हा जो 2 आहे, बरोबर, तर 2चा स्क्वेअर केला तर काय होऊन जाईल 4. 2चा स्क्वेअर किती आहे, 4 आहे, म्हणून हा 4 आहे. त्या सगळ्यांचा काय करून दिला मी, डायरेक्टली स्क्वेअर केला. आणि हा कधी येतो, √3/2 हा येतो पाय बाय 6ला. तर त्याचा स्क्वेअर केला, देन कॉस स्क्वेअर पाय बाय 6, म्हणजे अल्फा किती आला, अल्फा इज पाय बाय 6. थिटा इज इक्वल्स टू n पाय प्लस मायनस 6. बरोबर, हे असेल आपलं जनरल सोल्युशन. पण इथे कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू कॉस स्क्वेअर अल्फा यूज करावा लागेल. हे सगळे लिहून दिलेत मित्रांनो, सगळ्यांनी बघून घ्या एकदा. दॅट विल बी मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युलेस फॉर युअर पर्पज, जर तुम्ही ट्रिगोनोमेट्री सॉल्व्ह करतायत तर. इथे पण हा पण तोच दिसतोय, 1/4 म्हणजे 1/2 येऊन जाईल. बरोबर, पाय बाय 6ला जनरल सोल्युशन मध्ये काय येईल, पाय बाय 6ला पाय बाय 6 लिहिला फक्त. बरोबर, थिटा हा दिलेला आहे फॉर्म्युला सगळ्यांना माहिती, इम्प्लाइज दॅट. तिसरं पण एक्झाम्पल तुम्हाला तेच दिसतंय, फक्त इथे 4 थिटा लिहिलेला आहे. म्हणजे आता हे थोडंसं वेगळं आहे, कारण इथे एक फॉर्म्युला यूज करावा लागतो, दॅट इज नोन एज अ सम टू प्रोडक्ट रूल. हा असतो कॉस एक्स मायनस कॉस वाय इज इक्वल्स टू -2 साइन एक्स प्लस वाय अपॉन 2 साइन एक्स मायनस वाय अपॉन 2 लिहावं लागेल. तर इथे हा एक्स आहे, हा वाय आहे. बरोबर, तर -2 साइन एक्स प्लस वाय, बरोबर, 4 थिटा प्लस 2y अपॉन 2 साइन एक्स मायनस वाय 4 थिटा मायनस 2 थिटा अपॉन 2. दिस वन इज दॅट फॉर्म्युला. ह्या फॉर्म्युल्याने मी ह्याला लिहिलं. बरोबर, त्या फॉर्म्युल्याने लिहिलं तर इथे तुम्हाला दिसेल की हा काय आता कॉस थिटा कॉस मधला, तर 4 + 2 किती झाला, 4 पहिल्या केसमध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, तर 4 हा 2 जो दिसतोय, तर ॲक्च्युली हा येईल 4 थिटा. किती येईल, 4 थिटा, सॉरी 4 6 थिटा येईल हा.
बट 6 थिटा यायला पाहिजे होता, पण काय केलं आपण याला डिवाइड केलंय. 4 डिवायडेड बाय 2 इज इक्वल्स टू 2 आणि हा 2 डिवायडेड बाय 2 किती आला 1. तर 2 प्लस 1 किती आला 3 थिटा बरोबर. देन हेअर अगेन हा पण किती आला 2 मायनस 1 किती येईल 1 म्हणजे थिटा येऊन जाईल फक्त. थिटा आला तर दोघांचे सोल्युशन काय आहे की हा जो येतोय साइन 3 थिटा इज इक्वल्स टू 0 आणि साइन थिटा इज इक्वल्स टू 0. कारण हा जो असेल ना हा -2 साइन 3 थिटा इज इक्वल्स टू 0 ला ह्याला जर मी डिवाइड केलं 0 डिवाइडेड बाय 2 -2 काय होऊन जाईल 0 होईल म्हणजे साइन 3 थिटा काय असेल 0 असेल. देन अगेन साइन थिटा जर 0 असेल तर काय असतो थिटा इज इक्वल्स टू एन पाय आणि जर साइन 3 थिटा इज इक्वल्स टू हा पण एन पाय असेल तर थिटा इज इक्वल्स टू एम. दोघांसाठी एकासाठी एन यूज केला दुसऱ्यासाठी एम यूज केला, याच्यासाठी एम आणि याच्यासाठी काय एन आहे. सो दॅट हेअर वी गेट दोन आपल्याकडे जनरल सोल्युशन येतील थिटा इज इक्वल्स टू एन पाय बाय 3 और दुसरा असेल थिटा इज इक्वल्स टू एम पाय. सेम आहे क्वेश्चन नंबर 7 पण आपला. फक्त इथे काय आता हा जो टॅन आहे त्याला मी साइन अपॉन कॉस लिहिला बरोबर आणि कॉसला काय केलं मल्टिप्लाय करून दिलं साइनला. तर साइन थिटा साइन कॉस थिटा मायनस साइन थिटा करून घेतला तर दोघांमधला साइन कॉमन काढला कॉस थिटा -1 आला बरोबर. हा 0 आहे तर एक आहे साइन थिटा 0. तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केलं असेल ना या लिनियर इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन 10वी मध्ये. तर साइन थिटा इज इक्वल्स टू 0 आणि कॉस थिटा -1 काय असेल 1 असेल. तर आता साइन थिटा इज इक्वल्स टू 0 कधी येतो जेव्हा साइन 0 असतो तिथे. दुसरा कॉस थिटा काय पाहिजे 1 तर कॉस थिटा 1 कधी येतो 0 ला. तर इथे अल्फाची व्हॅल्यू काय असेल मग सगळ्यांसाठी जर तुम्ही ऑब्झर्व केली तर दोघांसाठी तुम्हाला दिसेल दॅट विल बी अल्फा साइन थिटा इज इक्वल्स टू 0 थिटा इज इक्वल्स टू एन पाय and cos theta is equals to cos alpha theta is equals to 2n pi plus minus alpha. So here theta is equals to n pi and दुसरा काय असेल 2m theta plus minus 0 म्हणजे हा बेसिकली 2m theta आणि n theta च्या बरोबर होऊन जाईल. देन वी हॅव एक्झाम्पल नंबर 2 ऑल्सो की इथे पण दिसतंय tan क्यूब आणि tan theta. जर दोघांना आता tan क्यूब -3 tan theta लिहिलं तर दोघांमधला tan theta कॉमन निघून जाईल म्हणजे हा tan स्क्वेअर थिटा आणि हा 3 होऊन जाईल फक्त. तर tan थिटा 0 आणि tan स्क्वेअर थिटा -3 इज इक्वल्स टू 0. सो बेसिकली हा 3 जर असेल तर दोघांचा स्क्वेअर म्हणजे याला रूट मध्ये टाकून देतो म्हणजे थिटा √3 कधी येतो तो चेक करावा लागेल tan ला. तर तो π/3 ला असेल आणि हा 0 ला असेल बरोबर. सो थिटा tan थिटा इज इक्वल्स टू 0 इम्प्लाइज दॅट थिटा इज इक्वल्स टू n पाय. देन वी गेट हेअर 2 सोल्युशन्स इथे दोघांचे. हे दोन जनरल सोल्युशन आपल्याकडे येऊन जातील ह्या पद्धतीने. देन एक्झाम्पल नंबर 3 पण हे 4 मार्क्ससाठी IMP आहे मित्रांनो. हे पण तुम्हाला जर दिसेल तर हे 3 मार्काचं एक्झाम्पल होतं, हे 4 मार्काचं एक्झाम्पल आहे. दॅट ह्याला काय करायचं आता डिवाइड करायचं दोघांना 1/√2 ने. ठीक आहे 1/√2 कॉस थिटा प्लस 1/√2 साइन थिटा घेऊन घ्यायचं इज इक्वल्स टू 1/√2. ठीक आहे दोघं साईडला. तर √2 केल्यानंतर 1/√2 येतो कॉस π/4 ला म्हणजे कॉस थिटा साइन π/4 ला येतो मायनस 1/√2 साइन थिटा आणि कॉस π/4. तर हा फॉर्म्युला आहे आपला दॅट विल बी कॉस थिटा मायनस कॉस ए मायनस बी चा. ठीक आहे ना कॉस ए मायनस बी कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी चा ना. तर इथे हा कॉस थिटा मायनस π/4 घेतला आपण दॅट विल बी π/4. तर कॉस थिटा मायनस π/4 म्हणजे आता कॉस थिटा इज इक्वल्स टू कॉस अल्फा. ठीक आहे ना कॉस थिटा इज इक्वल्स टू कॉस अल्फा थिटा इज इक्वल्स टू 2n पाय प्लस मायनस अल्फा दिसेल. हा n बिलॉंग्स टू z. थिटा मायनस π/4 किती येतोय 2n पाय प्लस मायनस अल्फा ना. हा थिटा आहे आपला पूर्ण. ठीक आहे तर इथे अल्फा काय π/4 आहे इथे याचा. सो थिटा इज इक्वल्स टू हा घेतला आपण एक प्लसला आणि दुसरा मायनसला. ठीक आहे तर प्लसला हा मायनस होता तर काय होऊन जाईल इथे येईल प्लस होऊन जाईल π/4 हा दिसतोय. देन अगेन वी गेट हेअर दोघं व्हॅल्यूज दिसतील ट्वाइस एन प्लस मायनस π/4. इथला तर हा सपोज कॅन्सल होऊन जाईल पण हे दोघं प्लस होऊन जातील पण तिथे काय राहून जाईल π/2 परत 2π/4. ठीक आहे ना 2 2 2 2 4 म्हणजे π/2 हा दिसतो इथे. वी गेट दिस जनरल सोल्युशन हेअर. क्वेश्चन नंबर 8 पण तुम्हाला दिलेला आहे विच ऑफ द फॉलोइंग हॅव द सोल्युशन तुम्हाला दिसत आहेत. तर -1 साठी तर याच्यामध्ये -1चं सोल्युशन तर येऊन जाईल चला ठीक आहे बरोबर जो पाहायला येतोय. बट ह्याचा जो -1 जो आहे ना कॉस स्क्वेअर -1 कारण हा चेंज होत राहील
-1चा स्क्वेअर +1 होऊन जाईल, पण परत तो -1 येणार नाही, म्हणून याचं काय आहे, रिक्वायर्ड सोल्युशन तुम्हाला दिसणार नाही. याचं पण सोल्युशन नाही आहे. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 3 जर आपण घेतलं तर याचं पण काही सोल्युशन येणार नाही, कारण 3/2 आपल्याला भेटणार नाही आहे. अगेन दॅट जर हे थर्ड बघितलं तर याचा tan θ जर 1 आला तर याचं सोल्युशन आपल्याकडे येऊन जाईल, जो π/4 ला दिसेल. ठीक आहे. सो दिस वन इज अवर ट्रिगोनोमेट्रीची जी एक्सरसाइज होती 3.1 मी कंप्लीट करून दिली तुम्हाला. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर चॅनल. ही जी नोट्स आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्सच्या लिंक्समध्ये भेटून जाईल.